वेलकम संतोष पाटील, आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत। सन्मान्य संतोषजी पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन होते। या स्पर्धेमध्ये आपले मनापासून स्वागत। अँड बॅक टू नाव क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी। एक क्रिकेटचं बिग इव्हेंट पाहतोय, क्रिकेटचा बिग शो पाहतोय, क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय। स्वर्गीय बलवंतदादा पाटील स्मृती चषक 2020 थरार आपण पाहतोय। आणि निश्चित या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं। एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट एक लावण्य जोगाची स्पर्धा आपण पाहतोय आणि पूर्ण इव्हेंटला या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं। कालवारवरून खास करून लिटिल चॅम्प जय राकेश म्हात्रे यांच्याकडनं विशेष करून आपल्या संघाला आणि या पूर्ण इव्हेंटला जय याच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं। जय, धन्यवाद। सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे। मुकेश आणि सदा, वेलकम। प्रकाशजी म्हात्रे निश्चितच थोडंसं एन्जॉयड आहेत। आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत। कालिका माता कालवार संघाचे संघनायक कॅप्टन कुल, चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या। दोन्ही संघांना विनंती, पंचांना विनंती, चालू सामन्यासाठी आपण टाइम सेट करायचा आहे। 20 मिनिटाचा अवधी आपण सेट करायचा आणि जो संघ उशीर करेल त्या संघाला आपण पेनल्टी घोषित करायची आहे। चला दोन्ही संघनायक आपण लक्ष द्या। जो संघ उशीर करेल त्याला कदाचित पेनल्टीचा सामना करावा लागेल। त्या अनुषंगाने प्लीज आपण आम्हाला सहकार्य करा। अजून या स्पर्धेतला एक महत्त्वाचा सामना, अंतिम सामना बाकी आहे आणि जेणेकरून जास्तीत जास्त षटकार खेळता येतील असं आपण खेळ करा की आपल्याकडे वेळ राहील। चला तर पहिल्या षटकाला प्रारंभ, सुरुवात। आगास सलामी गोलंदाज संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड कालिका माता खारबाव, विपक्ष कालिका माता कालवार। पहिलाच आणि पहिल्या चेंडूवर घणाघाती असा प्रहार, मान्यवरांना सलामी देणारा मुकेशच्या बॅट मधून येतोय गगनभेदी षटकार। अतिशय सुंदर टोला, वज्र टोला, भीम टोला, काय ताकद फटक्यामध्ये, काय टायमिंग आपण पाहिलं होतं। जागेवरून चेंडूला फोर्स केला, चेंडू वाडी लॉंग ऑफ सीमारसीच्या बाहेर जाणारा आणि विशेष करून आमच्या मान्यवरांना सलामी देणारा हा मुकेशच्या बॅट मधून एक जबरदस्त षटकार येतोय। निश्चित जेव्हा जेव्हा या दोन संघांमध्ये मॅच होते तेव्हा तेव्हा चांगला संघर्ष पाहायला मिळतंय, चांगला मनोरंजन पाहायला मिळतंय। कारण दोन्ही संघ आपण जर पाहिले तर गावबंधू आहे, तर पाहण्यासारखं राहील इथं कशा प्रकारे खेळ करतील। फाइनल से पहले फाइनल देखने जा रहा है। पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका, बघूया चेंडू आउटफील्ड मधून फसतोय की काय। आणि या ठिकाणी मात्र निश्चित झेल घेण्याचा एक जबरदस्त प्रयत्न आपण किशोर याचा पाहिला। स्वतःला कुठे थोडासा स्थिर करू शकला नव्हता। झेल सुटतो, जीवदान मिळतं, आयुष्यमान भवाचा आशीर्वाद। मात्र खरोखरच कौतुक करून त्या क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न, अतिशय दांडगावचा प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती। मात्र झेलपासून थोडासा विभक्त राहिला। झेल सुटतो आणि जीवदान मिळतं आणि ह्याच बरोबर मुकेशच्या नावावर पुन्हा एकदा 2 धावा नोंदवल्या जातात आणि 2 धावाने कालवार संघाची धावसंख्या वाढते ती 6। अटॅक 8 धावा षटकार आहे पहिला। पुन्हा एकदा समज वाचावं। श्याम पुन्हा एकदा सज्ज मार्गस्थ पंचांकडे गाड घेतोय। या ठिकाणी मात्र थोडंसं अनदाब खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं। शॉर्ट कव्हरला जाणारा चेंडू, चांगलं कव्हर आपण पाहतोय। आउटफील्ड मधून फक्त एकदा मिळते मुकेशला, एकदम संघ धावसंख्या 9 वर पोहोचते। आता मला स्ट्राइक रोटेट करण्याची संधी। सदा म्हात्रे तालुका क्रिकेट के बहुत ही फोकसमॅन आहे, अतिशय नामांकित नावाजलेला आणि नेहमीच आपला अकाउंट मोठ्या धावसंख्येने उभारणारा फलंदाज सदा म्हात्रे। निश्चितच टायगर ऑफ कालवार सदानंद म्हात्रे। चेंडूला थोडंसं ऑन द ऑफ केलं, काढले हलक्यात फक्त चेंडूला पुश केलं होतं। 1 धाव मिळते सदा याला आणि
आणि निश्चितच आज या स्पर्धेला विशेष करून स्वर्गीय बलवान पाटील स्मृती चषकाला ऑल दी बेस्ट केलं जातं आणि विशेष करून आपल्या पप्पांना विशेष शुभेच्छांचा वर्षाव येतोय. कुमारी भाविका सदानंद म्हात्रे हिच्याकडनं खास करून आपल्या वडिलांसाठी ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद भाविका. चेंडूला थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क नाहीये. आज निश्चितच युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेची मजा घेताना प्रेक्षक वर्ग त्याचमध्ये आमचे परममित्र सदाजी म्हात्रे यांची सुकन्या भाविका आपल्या वडिलांसाठी खास करून ऑल दी बेस्ट करते. त्याचबरोबर या पूर्ण इव्हेंटला तिच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. सध्या भाविका तुझा पप्पा ग्राउंडवर आहे आणि बघूया कशा प्रकारचा परफॉर्मन्स करतोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 एक संत आणि सावध सुरुवात. स्ट्राइक रोटेट करण्याची संधी सदा म्हात्रे याला नॉन स्ट्राइक मुकेश. कलवर संघाची सर्वात बिन्नीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सलामीवीर सदा म्हात्रे त्याचबरोबर मुकेश. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज सांभाळतोय महेंद्र. 2019-20 या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट पुरस्कार ज्यानं सन्मानित केलाय, या पुरस्काराने ज्याला सन्मानित केलेले आहे बेस्ट प्लेयर ऑफ इयर महेंद्र टू सदा. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. अतिशय चांगला फटका, मात्र फक्त मिळते एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता सदा याचा. 2 धावा. या 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते ती 12. वेल रन, लॉस ऑफ विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. आज निश्चित या स्पर्धेच्या माध्यमातून या इव्हेंटला, या क्रिकेटच्या बिग शोला विशेष करून कालवार येथून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. कुमारी वेदिका राकेश म्हात्रे ही चिमुकली या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करते. त्याचबरोबर त्यांच्या पप्पाने ती ऑल दी बेस्ट करते. धन्यवाद वेदिका. ऑन साइडला केलं जातं. चेंडू जातोय चेंडू विडाऊनला जातोय. आउटफील्ड मधून आपण पाहिलं होतं चेंडू कुठं थोडासा मिसफील्ड झाला होता. कव्हर चांगलं केलं होतं. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावाने संघाची धावसंख्या होते ती 14. पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. पुढे मारण्याचा प्रयत्न सदा याचा, मात्र चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क चेंडूच्या लाईन पासून थोडासा विभक्त. चांगलं शतरक्षण आपण पाहतो. एसटी रक्षा ज्याकडनं चेंडू जातो विसावतो एसटी रक्षाच्या हातात. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. दुसरं षटक प्रगती पथावर धावसंख्या बिनबाद 14. आता मात्र शफल झालेला फलंदाज. चेंडूला सुंदरसं फ्लिक केलेलं आहे. चेंडू मिडविकेटला जातोय. मात्र आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 16. सचिन रन, लॉस ऑफ विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ संघाची धावसंख्या बिनबाद 16. यानंतर गावदेवी ओवळी या संघाला विनंती असेल आपण आपल्या पूर्व तयारीमध्ये राहायचं आहे. महेंद्र या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केलाय. बघूया जी काय घडतंय. आउटफील्ड मधून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. निश्चितच आपल्यावर चेंडूला सुंदरसं ड्राईव्ह केलं होतं, मात्र प्लेसमेंट चांगलं नव्हतं. चेंडू वाईट डिश लॉंग ऑन रिझन मध्ये ट्रॅव्हल होतो आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण आउटफील्ड मधून पाहतोय. झेल कलेक्ट केला जातो आणि पहिला फलंदाज सदा म्हात्रे याची खेळी मात्र संपुष्टात. टायगर ऑफ कालबार रिटर्न येतोय. त्यानंतर योगेश जातोय. योगेश याच्याकडे एक चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. बिग हिटर आहे. नेहमीच मोठ्या फटक्यांसाठी अतिशय माहिर आहे.
महेंद्र दोन संघामधून टप मॅच आपण पाहतोय. एक बलाढ्य संघ आहे तालुका क्रिकेट मधले. या ठिकाणी लेक्शमच्या थोडासा बाहेरचा चेंडू समजून स्लिप केला चेंडू स्केवर विकेट आपण पाहतोय. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण दुसऱ्या डाव्याची मागणी. गुड रनिंग बिटवीन अतिशय चांगलं रनिंग आपण पाहतोय. विशेष करून मुकेश 2 धावा कंप्लीट करतोय. 2 धावाने कालवर संघ पोहोचतोय 18 या धावसंख्येवर. प्रतिषेधकाला आपण विचार केला तर 9 धावांची सरासरी आतापर्यंत एक चांगली सरासरी आहे. तर येणाऱ्या अजूनही 12 चेंडूमध्ये बघूया कालवार संघ कुठपर्यंत मजल मारतोय याचं धावतं वर्णन करते माझे परममित्र तालुका क्रिकेटचा एक उत्तम आवाज वॉइस ऑफ गोरसई O2 मनोज ठाकरे. धन्यवाद मोहन दादा. आपण पाहतोय एक टम्प एन्काउंटर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ तुल्य बल्ले, दोन्ही संघांकडे चांगले ॲबिलिटी आहे. आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर सुद्धा कमबॅक करतो श्याम आणि त्यानंतर महेंद्रही चांगली गोलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ संपन्न. 18 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती धावा जमवतील हे पाहण्यासारखं राहील. किशोर टर्न होतय. यावेळेस अप्रतिम चेंडू होता परंतु चेंडूला दिशा दिलेली आहे स्क्वेअर लेग अंपायरच्या रिजन मध्ये. एकापेक्षा अधिक काही नाही. एका धावेने पाहू शकता आपण स्कोर बोर्ड 19. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु योग्य ते फटके लागत नाहीये. श्यामच्या पहिल्या चेंडूवरचा जर फटका सोडला तर आपण पाहिलं की एकही फटका मोठा अजून आलेला नाहीये. प्रयत्न तर चालू आहेत परंतु प्रयत्नाला यश मिळत नाहीये कारण गोलंदाजी खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते खास करून महेंद्र आणि किशोर. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साइडला जातोय. चेंडू ट्रॅव्हल्स होते मिडविकेटच्या रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट केली आणि इथं मात्र आपण पाहू शकता यावेळेस इथं 2 धावा कंप्लीट होत आहेत. एकेरी दुहेरी धावसंख्येवरती समाधान मानत धावफलक पुढे सरकवत आहेत कारण मोठे फटके येत नाहीये. तर क्रिकेटची लाईफलाईन एकेरी आणि दुहेरी धावसंख्या याच्यावरती जोर टाकला जात आहे. एक मोठा संघ दादा संघ आपण पाहतोय कालिका माता खारबाव आणि त्याच तोला मोलाचा कालिका माता कालवार. यावेळेस बिग हिट हाय अँड लॉंग चेंडू जाईल सी वर्षभर षटकार. ज्या फटक्याची दरकार होती ज्या फटक्याची आवश्यकता होती गोलंदाजावरती दबाव टाकण्यासाठी तो फटका मात्र इथं येतोय. कन्वर्ट करतोय 6 धावांमध्ये. 6 धावांनी सी धावसंख्येला आकार मिळतो भर मिळतोय. धावसंख्या आपण पाहू शकता 27. लॉस ऑफ 1 विकेट. एक सदानंद मात्र बाद झाला. 7 धावा आपल्या संघासाठी जमा केल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतोय मुकेश मात्र एकाकी झुंज आपली लढवत ठेवलेली आहे. इथं मात्र मोठे पार्टनरशिपची गरज आहे या सामन्यावरती पकड मजबूत करण्यासाठी कारण खारबाव संघाकडे सुद्धा भले मोठे फलंदाजांचा भरणा आहे. चांगल्या चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. मॅचचा फासा कधी पलटू शकतील असे खेळाडू त्या इनिंग मध्ये आहेत. तर पाहण्यासारखं राहील येणाऱ्या चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न कालवार संघाचा निश्चित असेल परंतु त्या प्रयत्नांना यश प्राप्त होतोय की त्याच्यावरती लक्ष्मण रेषा येणाऱ्या चेंडूंमध्ये घालतायत गोलंदाज. पाहण्यासारखं राहील. किशोर टर्न होतय. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जात आहे ट्रॅव्हल्स होत आहे. कार्पेटच्या सहाय्याने मिसफील्ड पाहायला मिळतंय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव घेतील का परंतु दोन्ही फलंदाज आपापल्या घरामध्ये सुखरूप 2च धावा 2 धाव्यांनी सी धावसंख्येमध्ये भर पडली. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकता धावफलकावरती. किशोर मात्र एक मोठा फटका लागल्यानंतर कमबॅक करतोय. उर्वरित या षटकातील 2 चेंडूंमध्ये कशा प्रकारे खेळ होत आहे पाहण्यासारखं राहील. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न अनुमान लावला. पददालित्य ओळखला गोलंदाजाने. शॉर्ट पिच चेंडू ठेवला आणि चेंडूला थोडीशी उसली दिली आणि गती प्राप्त करून दिली. परिणाम स्वरूप फलंदाजाला नीटसा काही समजला नाही. या निर्धावावर राहतोय चेंडू. ज्यावेळेस अशी गरम मॅच असते त्यावेळेस असा पवित्र घ्यावा लागतोय. 6 चेंडू तुम्हाला 6 पद्धतीने टाकावे लागतायत. यावेळेस पहिला शॉर्ट पिच डिलिव्हरी परंतु स्लो डिलिव्हरी टाकली होती. इथं मात्र आपण पाहू शकता परफेक्ट हिट आणि फलंदाज जातोय डगावच्या आसऱ्याला नीट. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय.
मुकेश चांगला बॅटल होता, चांगली फलंदाजी करत होता, एकेरी दुहेरी धावसंख्या जमून 2 षटकार सुद्धा लगावले होते. एकंदरीत आपल्या संघासाठी 21 धावा जमवल्या होत्या. एक चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जो संघ नायकाने विश्वास टाकला होता त्या विश्वासाला पात्र होत आपलं काम चोख बजावलं. तर इथं पाहूया नवीन फलंदाज जातोय खेळपट्टीवरती राकेश. 3 षटकांचा मित्र खेळ संपन्न झाला. धावफलकावरती धावा लागल्या त्या 29. जी सरासरी या फॉर्मॅटमध्ये पाहिजे ती सरासरी मध्ये राखण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत. परंतु हेही विसरून चालणार नाहीये, कारण कालिका माता खारबाव संघ हा खूप तगडा संघ आहे. अजून 6 चेंडूंमध्ये कमीत कमी 12 ते 15 धावा येणं गरजेचं आहे. तर शेवटचा षटक 6 चेंडू. या 6 चेंडूंमध्ये किती धावा जमवतील? एक बादशाह की टक्कर बादशाह से आणि फायनल से पहिले फायनल जसा मुकाबला हवा असतो तो मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कालवार वर्सेस खारबाव. दोन्ही संघांवरती देवीचा आशीर्वाद आहे. आशीर्वाद जरूर देवीचा आहे, परंतु ज्याचं कर्म सरस ठरेल तोच या मैदानाच्या आतमध्ये सरस ठरेल. आतापर्यंत जर पाहिलं तर दोन्ही संघाच्या बाजूने सेम चाललेला सामना आपण पाहतोय. कधी गोलंदाज हवे होतोय तर कधी फलंदाज. या इथं शेवटचं षटक अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाईल. धावसंख्या आपण पाहू शकता 29. इथनं मात्र 12 ते 15 धावा जर जमल्या तर टार्गेट बऱ्यापैकी चांगला आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. संध्याकाळचं सत्र आहे. या सत्रामध्ये कमीत कमी 40-45 धावा या पुरेशा असतील. पुरेशा म्हणजे एक लढाव्या वृत्तीसाठी असतील. पण पाहूया गोलंदाजी धुरा बजरंग यांच्या खांद्यावरती आहे. हे नेहमी चांगली गोलंदाजी करतात प्रत्येक सामन्यामध्ये. म्हणून तर आपण पाहतो या तालुका क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावरचा संघ आपण गणला जातो यादीमध्ये. यावेळेस प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या खाली कुठल्या प्रकारे चुकी पाहायला मिळत नाहीये. उंची जास्त गाठली, लांबी कमी, परिणाम स्वरूपात फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. नक्कीच फटक्यामध्ये ताकद होती, जान होती, परंतु आपण पाहिलं उंची जास्त गाठली आणि झेज मात्र वेल झाला त्या क्षेत्ररक्षकाचं आणि झेल टिपला गेला. प्रयत्न तर खूप छान होता. दाद द्यावी लागेल त्या फटक्यासाठी. तर पाहूया पुढचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. विद्यानंद खरंच बेस्ट टेक्निकल प्लेयर्स ऑफ तालुका क्रिकेट. तालुका क्रिकेट मध्ये चांगला टेक्निशियल बॅट्समनच्या यादीत जर कोणाला गणला जातोय तर तो म्हणजे विद्यानंद. ही टेक्निक कामी येईल का काही चेंडूंमध्ये हे पाहण्यासारखं राहील. परंतु बजरंग खूप चांगलं काम करतोय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय. या वेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो कार्पेटच्या सहाय्याने स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. एक धाव एकापेक्षा अधिक काही नाही आहे. जेवढी ताकद मनगणामध्ये आणली जाते तेवढ्या जोशाने चेंडू हाताला जातोय. परिणाम स्वरूप मोठा फटका काय पाहायला मिळत नाहीये आपल्याला. एकच धाव मिळते. बिग बॉलर आणि बिग बॅट्समन हिट टू हेड पाहायला मिळते. पाहूया कोण सरस ठरतोय दोघांच्या चकमकीमध्ये. एका बाजूला बजरंग, दुसऱ्या बाजूला विद्यानंद. दोघांच्या फाईट मध्ये कोण सरस ठरतोय? यावेळेस आपण पाहिलं अप्रतिम डिलिव्हरी, गोल्डन डिलिव्हरी. या शेवटच्या षटकामध्ये अशी डिलिव्हरी हाताळणे म्हणजे एक सोन्याच्या टिकली एवढं त्याला महत्व प्राप्त होत आहे. आणि इथं मात्र आपण पाहू शकता विद्यानंद वरती हवीस ठरतोय बजरंग. निर्धाव चेंडू हाताळतोय. पुन्हा एकदा टर्न होत आहे. गोलंदाज बजरंग सामोरे आहे विद्यानंद. या वेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला कमी उंची दिली. या इथेही आपण पाहू शकता निर्धाव राहतोय चेंडू. असं या कुशल मुवमेंटला निर्धाव चेंडू हाताळणे म्हणजे कुठेतरी आत्मविश्वास घसरण्यासारखा आहे. आणि निर्धाव चेंडू टाकणे म्हणजे गोलंदाजाचा आत्मविश्वास द्विगुणित होणं आहे. बजरंग पुन्हा एकदा टर्न होत आहे. यावर मध्ये फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. या इथं मात्र आता लाईन थोडीशी भडकली जाते. पंच आमच्याकडे वळतायत त्याने एक अवांतरची धावेची खून करून
वाईटचा इशारा करतात. एक धाव मात्र आता 2 निर्धाव चेंडू टाकल्यानंतर अर्जित होते वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या आपण पाहू शकता 31-31. लॉस ऑफ 3 विकेट्स. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. बजरंग टर्न होत आहे. या वेळेस आपण पाहू शकता पुनरावृत्ती, जणू काही रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा वाईट चेंडू, तीच पुनरावृत्ती. 32 धावा ऑन द बोर्ड. चांगलं बॅटल पाहायला मिळतंय आपल्याला, परंतु आपण जर विचार केला तर विद्यानंद थोडंसं कमी पडतोय आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. पुढचा चेंडू, इथनं मात्र एकतरी मोठा फटका येणं गरजेचं आहे. यावेळेस ओहो, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झपावतोय. एका टप्प्याने कलेक्ट केला जाईल चेंडूला. 2 धावा कंप्लीट करून तिसऱ्या धावेचा प्रयत्न. वेलकम शिवसेना शाखा प्रमुख शिवाजी म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. नक्कीच प्रयत्न चांगला होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाहीये, परंतु 2 धावा मिळाल्या होत्या. तिसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न केला. फिल्डिंगच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर खारबाव संघ चांगल्या पद्धतीचं काम करतोय आणि अचूक थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. आणि तिसऱ्या धाव घेताना फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती जातोय नरेश. धावसंख्या धावफलकावरती धावपटलावरती आपण पाहतोय 34 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप प्रयत्न चालू आहेत फलंदाजांचे, परंतु त्या प्रयत्नांना यश काय प्राप्त होत नाहीये. चांगली गोलंदाजी वारंवार पाहायला मिळते. या वेळेस सुद्धा बिघीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेऊन यष्टीच्या हातामध्ये शेवटच्या चेंडूवरती सुद्धा आपण पाहिलं की एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वी होतंय बजरंग. 34 धावा जमवल्या, त्याने 35 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. तर या 34 धावा पूर्ण होतील, 35 धावा पूर्ण होतील का, कुणाची होईल आणि कोणाचं होईल जय जयकार, तर पाहूया. पुढील समालोचन करतील मोहन दादा. थँक्स, धन्यवाद मनोजजी. एक 2 संघांमधून आपण जबर संघर्ष पाहतो विजयासाठी. तालुका क्रिकेट म्हणजे नामांकित उच्च कोटीचे संघ आहेत दोन्ही. आणि निश्चित कालवार संघाचा आपण जर विचार केला, चालू स्पर्धेचा आपण विचार केला, येणाऱ्या चालू वर्षात आपण विचार, नुकतीच संपन्न झाली स्पर्धा, ज्यांना पहिल्याच सामन्यामधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली होती, हुतात्मा चषकावर आपलं नाव कोरलं होतं. अर्थातच हा संघ एक चांगला बिग संघ आहे. आणि तालुका क्रिकेटमधून आपण खारबाव संघाचा विचार केला तर खारबाव संघ तालुका क्रिकेटमधून अतिशय उत्तम कामगिरी करतोय. आणि दोन्ही संघांचं एकंदरीत अपडेट पाहिलं तर दोन्ही संघाकडं गोलंदाज आणि फलंदाज यांचा भरणा असलेला संघ आहे. आता धावत झाल्या 34 विजयाचं लक्ष 35 धावांचं आहे. आणि बघूया कालवार संघ कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. तत्पूर्वी या व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी उपस्थित झाली. त्यामध्ये आमच्या भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि गावदेवी अंजूर या संघाचे सर्व माननीय अनिलजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण विशेष गौरवणी सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय.
तर मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर मंडळी त्यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरवणी सन्मान केलं जातं. प्रथम या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान सत्कार मूर्ती आपण पाहतोय. गावदेवी अंजुर या संघाचे सर्वेसर्वा आणि भिवंडी तालुक्यातील नामांकित क्रिकेटर गेली 40 वर्ष सातत्याने कुठल्या प्रकारचं गेली 40 वर्ष सातत्याने क्रिकेटशी ज्याचा अतिशय जवळीक संबंध असा अनिल पाटील यासाठी विशेष स्वागत आणि सन्मान केलं. त्यानंतर सन्माननीय संतोष पाटील यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करतोय. कालिका माता खारबा संघाचे खंदे समर्थक असून एक क्रिकेटचे निस्कीम चाहते आहेत. त्याचबरोबर सन्मानी व्यासपीठावर विराजमान गजानन पाटील यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान होतोय. त्याचबरोबर शिवसेना शाखा पिंपलास आणि त्या शाखेचे प्रमुख सन्माननीय यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान केलं जातं. त्यानंतर धनाजी भोईर या व्यासपीठ मंचावर उपस्थित त्यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करतोय. धनाजी त्याचबरोबर देवानंद भोईर या स्पर्धेसाठी खरोखरच ज्यांचं एक मोलाचं सहकार्य आहे देवानंदजी भोईर यांसाठी विशेष गौरवणी सन्मान केलं जातं. प्रकाशजी आपण स्टेजवर यायचं आहे. प्रकाश मात्रे कालिका माता कालवार जगदीश एंड बैक टू नाउ इन क्रिकेट बिग मुकाबला कड़ा संघर्ष कड़ा मुकाबला काटो की टक्कर 2 विकेटों में जबरदस्त धुमशान दोन संघामधून पाहतोय अति तटीचा हा सामना. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगाज गोलंदाज मुकेश स्ट्राइक रोटेट करतो महेंद्र नॉन स्ट्राइक साठी मनीष अँड बेस्ट टेक्निकल बॅट्समन तालुका क्रिकेट डॉक्टर मनीष तर स्ट्राइक रोटेट करतो महेंद्र बीजाचा एक मापक लक्ष 35 धावांचा 24 चेंडू 35 धावा. एक छोटस समीकरण बघूया काय घडतंय काय बिघडतंय. तर सलामी गोलंदाज मुकेश शतरक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर डीप पॉइंट डीप थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग डीप मिडविकेट मिड ऑन लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असा क्षेत्राची व्यूहरचना आपण पाहतोय. तर पहिल्या षटकाला आरंभ होतोय सुरुवात होते प्रारंभ होतोय स्ट्रायकर गोलंदाज आपण पाहतोय संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज मुकेश स्ट्राइक रोटेट करतो महेंद्र पंचांना क्रॉस करून मुकेश याची फेक पहिला चेंडू महेंद्रसाठी आणि पहिल्या चेंडूवर घणाघाती असा प्रार चेंडूमध्ये सदा मात्र चेंडू खाली मात्र झेल सोडला जातो जीवदान दिलं जातं आयुष्यमान भवचा आशीर्वाद. काय घडतंय मैदानामध्ये एक नामी संधी निश्चित चालून आली होती. आउटफील्ड मधून आपण पाहिलं चेंडू थोडंसं फोर्स करतोय चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला होता सदा याला मात्र तो चेंडू कलेक्ट करता आला ना की चेंडू पासून थोडासा विभक्त राहिला. प्रयत्न अतिशय चांगला होता प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती मात्र चेंडू पासून थोडासा विभक्त राहिला. झेल सुटतो जीवदान मिळतं आणि जीवदान कोणाला तर महेंद्र याला. महेंद्रच्या बॅट मधून आता मात्र चौकार येतो आणि या चौकारानं आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतो आणि संघाचा श्रीगणेश करतोय. धावसंख्या 4. पुन्हा एकदा मुकेश या ठिकाणी चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली वर कॅच राकेश मात्रे यांच्याकडनं अतिशय अप्रतिम झेल कलेक्ट केला जो रनिंग कॅच वड कॅच वेल जज कॅच. बिग हिट घेण्याचा प्रयत्न महेंद्र याचा आपण पाहिला होता. आता क्रिकेटमध्ये मनोज असं चालत नाहीये. तुम्ही एखाद्या चेंडूचा समाचार जेव्हा घेत असाल तेव्हा एखाद्या चेंडूचा सन्मान करणं फार गरजेचं असतं. आपण पाहिलं होतं चेंडूवर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न महेंद्रचा थोडासा मिस टाइम फटका झाला तर टॉपिक घेऊन चेंडू कुठे शॉर्ट कव्हरला जातोय आणि काय तो क्षेत्ररक्षक राकेश मात्रे याचं कौतुक करावं. अप्रतिम झेल कलेक्ट करतो रनिंग कॅच आणि बिग विकेट बडी मछली या पर जाल में फसते हुए महेंद्र बाद होतोय. निश्चितच मोठा गडी बाद होत आहे कारण महेंद्र एक स्फोटक फलंदाज आहे. एक चौकार जरूर आला होता त्यानंतर थोडंसं संयमी खेळी करायला हवी होती स्ट्राइक रोटेट करायला हवं होतं परंतु नेक्स्ट चेंडूवरती सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता.
प्रयत्न फसला आणि अप्रतिम झेल कन्वर्ट केलं राकेशाने. निश्चितच सदा मात्र थोडेसे एन्जॉय झाले. अतिशय अप्रतिम झेल आणि झेल कोणाचा तर महेंद्र पाटील याचा. संघातील सर्वात विसुड फलंदाज महेंद्र हा बाद होतोय. आता मात्र पुन्हा एकदा मुकेश साईक रोटेट करण्याची संधी. आता फलंदाज मनीष याला, नॉन स्ट्रायकर फलंदाज आपण किशोर याला पाहतोय. बेस्ट टेक्निकल बॅट्समन तालुका क्रिकेट. अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू आहे. चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. पुन्हा एकदा मुकेश. अतिशय चांगला चेंडू बॅटची आतील कडा घेतो. चेंडू स्टँडच्या मागो कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. एक दोन संघामध्ये जबर संघर्ष पाहतोय. अतिशय अतितटीचा हा सामना एक बिग मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. कारण की तालुका क्रिकेटमध्ये सर्व नामांकित दोन संघ आहेत आणि कुठलाही संघ हार स्वीकारायला तयार नाहीये. जरी 35 धावा करायच्या असतील तर मात्र प्रत्येक चेंडू मागे एक संघर्ष पाहायला मिळतो प्रेक्षकांना. पुन्हा एकदा मुकेश या ठिकाणी चेंडूला सुंदरसा ऑन ड्राईव्ह. अतिशय चांगला फटका. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावाने संघ एकच धाव घेतली. एक धाव्याने संघाची धावसंख्या होते ती किती झाले 7. विजयाचं लक्ष आपण पाहतोय 35 धावांचं. 24 चेंडू आणि 35 धावा. मुकेश आता मात्र थोडासा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करते. कमांतर धावाने संघात धावसंख्या वाढते ती 8. विजयाचं लक्ष 35 धावांचं. मात्र एकंदरीत आपण क्लायमेटचा विचार केला. कुल वातावरण आहे. चेंडूला सुंदरसा आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक. अतिशय देखना फटका. इनफिल्डच्या डोक्यावरून अतिशय चांगला प्रहार झाला होता. चेंडू डीपेक्षकावर सीमाच्या बाहेर जाणारा एक चांगला फटका किशोरीच्या बॅट मधून येतोय आणि या चौकार संघात धावसंख्या 4 धावाने पुढे सरकते ती 12. कड़ा संघर्ष, कड़ा मुकाबला, काटो की टक्कर, 2 विकेटों में जबरदस्त धुमशान. तालुका क्रिकेट मधले सर्वात नामचीन 2 संघ आपण पाहतोय आणि या 2 संघांमधून फायनलचे पहिले फायनल प्रेक्षकांना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कालिका माता खारबाव एक उत्तम कामगिरी. 12 धावा धावफलकावर. एक फलंदाज बाद पहिला तो महेंद्र याला. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय वैयक्तिक पहिला सांघिक. दुसरं गोलंदाजी दर सांभाळतोय सदा. सदा यांची सुकन्या भाविका पूर्ण इव्हेंटला आणि विशेष करून आपल्या पप्पांना ऑल दी बेस्ट करते. स्पर्धेसाठी तिच्याकडनं पूर्ण इव्हेंटला या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. सध्या यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या हा खेळ ती पाहते आणि खेळाच्या माध्यमातून पूर्ण संघाला तसेच आपल्या पप्पांना तिच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद भाविका.
तर बघूया दुसरं षटक करता ते सदा पंचांकडे गाठ घेतो, रॅटम राऊंडचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतोय मनीष. अतिशय चांगला चेंडू, हलकासा अपील, पंच संमत नाहीये. बेस्ट टेक्निकल बॅट्समन आहे तालुका क्रिकेट, अतिशय तंत्र शुद्ध पद्धतीचा खेळाडू आहे आणि व्यवसायाने डॉक्टर आहे मनीष. अतिशय चांगला चेंडू, पुन्हा एकदा लाईन पासून थोडासा विभक्त, लाईन रीड करू शकला नव्हता फलंदाज मनीष. फटका मारण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी क्रिकेटमधून नेहमी क्रिकेटमध्ये पाहतोय, सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क आहे, तुमचं टायमिंग आहे, तुमची नजर आहे. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, अतिशय चांगला फटका. चेंडू जातोय सरळ सीमाच्या बाहेर, नेत्रदीपक षटकार. बरी नाईस टू बरी वंडरफुल स्ट्रोक, अतिशय देखणा चेकणा अप्रतिम उत्कृष्ट एक लावण्य जो फटका ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला. चेंडू विसायतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर, एक षटकार मनीष याच्या बॅट मधून येतोय आणि या षटकानं कालवार संघाची धावसंख्या साधावेने पुढे सकते ती 18. विजयाचं एक मापक लक्ष खारबाव संघाला 35 धावांचं धावपळ करत धावा आहेत त्या 18. अजूनही मला वाटतं विजयापासून 17 धावा दूर आहे आणि 15 चेंडूंचा खेळ शेष आहे. थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिड ऑफला येतोय, आउटफील्ड मधून चांगलं शतरक्षण देवेंद्र करतोय. फक्त एक धावेची मागणी, धावसंख्या एक धावेने पुढे सकते ती 19. आता विजयाचं लक्ष 16 धावांचं 14 चेंडूंचा खेळ शेषामागच सामन्यावर एक पकड मजबूत आहे ती कालिका माता खारबाव संघाची. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहज गत्या 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 21. 21 लॉस ऑफ 1 विकेट, सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सदा मात्र संघातील सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड आहे. या ठिकाणी मात्र खराब चेंडू, उत्तम प्रहार. बघू एक्झिट काय घडतंय, चेंडू एक्झिट कुठं ट्रॅव्हल होतोय. एक पराकाष्ठा आपण पाहिली, प्रयत्नांची पराकाष्ठा क्षेत्ररक्षकाकडनं पाहिली होती, मात्र चेंडूला अडवू शकला नाहीये. चेंडू सरसीमाच्या बाहेर जातोय, अतिशय खराब चेंडू, लेक्समच्या अतिशय बाहेरचा चेंडू, फुल लेनचा चेंडू आपण पाहिला होता. चेंडूला सुंदरसा स्वीप केलं होतं, एक देखणा फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता आणि एका टप्प्याने चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारी दणदणीत चौकार किशोरेच्या बॅटमधून येतोय. चौकार संघाची धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकते 25. लॉस ऑफ 1 विकेट. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर विजयाची चाहूल देणारा चौकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलात आणि निश्चित विजयाकडे नेणारा चौकार आपण पाहिलात. आता विजया दिशेने थोडीशी वाटचाल चालू झालेली आहे ती खारबाव या संघाची. ओवळी संघ आपण निश्चितच ओवळी संघ आवर्जून चालू स्पर्धेचं एकदम परीक्षण करतोय, कारण की येणारा काळ त्यांच्यासाठी असणारे 2 संघामधून जो संघ विजय संपादित करेल त्या संघाशी त्या संघाला मुकाबला करायचा आहे आणि त्या अनुषंगानं ओवळी संघ या 2 सामना जो सामना चालू आहे त्याचं आत्मपरीक्षण करतो. कशा प्रकारे फलंदाजी होते आणि कशा प्रकारची गोलंदाजी होते याचं आत्मपरीक्षण ओवळी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय मैदानामधून. 25 धावा धावफलकावर. गोलंदाज चेंडूला सुंदरसा ऑन द राईटचा फटका आपण पाहतो. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय, चांगले क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून फेक मात्र थोडीशी रॉंग इन. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या होती ती 27. योगेश
योगेश ब्लाइंड स्ट्रोक, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, लाईन पासून थोडासा बेबगता आपण पाहिलं होता. जागेवरून कुठेतरी चेंडूला फोर्स काढण्याचा प्रयत्न होता. फलंदाज मनीषाचा चेंडू बॅट पाळीमध्ये संपर्क नव्हता. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. फटका मारण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क, तुमचा टायमिंग, तुमची नजर, कुठल्याही गोष्टीचं कमिटमेंट या ठिकाणी झालं नव्हतं आणि या अनुषंगाने चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर 27. अजून विजयापासून तब्बल 8 धावा दूर आहे आणि 10 चेंडूंचा खेळ मात्र शेष आहे. 10 चेंडू 8 धावा, एक छोटस समीकरण आहे. फलंदाज शफल झाला होता. चेंडूला हुकचा मनसुबा आपण पाहिला होता. हिट काढण्याचा प्रयत्न होता, मोठा बिग घेण्याचा प्रयत्न होता. फलंदाज शफलून चेंडूला हुक काढण्याचा प्रयत्न, मात्र अतिशय लेंथ आणि लाईनचा चेंडू आपण पाहतो. योगेश याचा निर्धाव चेंडू. आता मात्र 9 चेंडू 8 धावा. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला तर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत आणि चुरस आपण पाहतोय. विजयापासून अजूनही 8 धावा दूर, 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. सामन्यामध्ये थोडंसं स्पीड आपण पाहतोय. येणारा कालच ठरवेल कोण जिंकतोय आणि कोण हरतोय. एक संघर्ष निश्चित या सामन्यात प्रेक्षकांना पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू मागे एक संघर्ष पाहायला मिळतोय. आता मात्र चेंडूवर मोठा फटका, चेंडू मिडविकेटला जातोय. आउटफील्ड मधून रमा अतिशय चांगले क्षेत्ररक्षण करतोय, मात्र 2 धावा कंप्लीट. आता विजयापासून फक्त आणि फक्त 6 धावा दूर आहे आणि 7 चेंडूंचा खेळ शेष आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे. अतिशय चांगला फटका ज्याच्या बॅट मधून आपण पाहतो. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक, डाऊन द ग्राउंड शॉट. ज्या फटक्याची आवश्यकता होती तोच फटका मनीषाच्या बॅट मधून येतोय. मी अगोदर म्हटलं होतं तालुका क्रिकेटमध्ये अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू आहे. बेस्ट टेक्निकल बॅट्समन आहे तालुका क्रिकेट. अतिशय चांगला फटका ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला. चौकाराने आता जे समीकरण फक्त आणि फक्त 2 धावांचं. आता जवळजवळ कालवरा संघ हा पराभवाच्या खाईमध्ये आहे आणि बघूया. मात्र हे मित्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी करणं हे अत्यंत चुकीचं असतं. अजूनही विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. कदाचित सामन्यामध्ये मला वाटतं 40 धावा झाल्या असत्या तर खरोखरच प्रेक्षकांना एक चांगली रंगत या सामन्यातनं पाहायला मिळाली असते. कालवारी संघ एक तरबेज आणि एक बलाढ्य संघ आहे. निश्चितच सकाळपासून ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो सूर्यदेवाचं दर्शन आता मात्र होतंय. 4:57 झालेली आहेत आणि आता मात्र सूर्य दर्शन झालेलं आहे. आज क्लायमेट अतिशय कूल होतं, ढगाळ असं वातावरण होतं. सामना इक्वल झालेला आहे. 5 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. एका महत्वाच्या सामन्यामधून किंवा एखाद्या महत्वाच्या स्पर्धेमधून निश्चितच एक बिग संघ या ठिकाणी मात्र बाद होतोय. नरेश आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर अतिशय चांगला फटका, मात्र फटका फसतोय. प्रतिम झेल कलेक्ट केला जातो. देवेंद्र आउटफील्ड मधून अतिशय चांगले क्षेत्ररक्षण करतोय. हॉपरवर चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं होतं, मात्र प्लेसमेंट चांगलं नव्हतं. चेंडू जातोय वायडिश लॉंग ऑन सीमा रशेकडं. फलंदाज मनीष बाद होतोय, मात्र बाद होण्यापूर्वी खरोखर संघासाठी अतिशय उत्कृष्ट कामगिरी ज्याच्या बॅट मधून आपण पाहिली. तब्बल 18 धावा, त्यामध्ये 1 षटकार आणि 1 चौकार. 14 चेंडू मध्ये 18 धावा ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. अखूट टप्प्याचा चेंडू, सुंदर फटका, विजयी चौकार मनोजाच्या बॅट मधून येतो आणि याच बरोबर मात्र एक महत्वाच्या स्पर्धेतनं कालबार संघ बाद होतोय. हार्ड लक कालिका माता कालबार अँड गुड लक कालिका माता खारबाव.
वेलकम सन्मान्य शिरीष तरेसाहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेले भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे एक वरिष्ठ लिपिक आहेत. त्याचबरोबर तुफान पिंपलाशा संघाचे माजी संघनायक आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे एक वरिष्ठ लिपिक आहेत शिरीष तरे यांचं या स्पर्धेमध्ये मी मनापासून स्वागत करतो. अँड बॅक टू राऊंड क्रिकेट. आपण आता मैदानाकडनं टॉस बॉक्सकडे जातोय. चला ओवळीया संघाचा संघनायक आणि कालिका माता चला दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकडे यायचं आहे. ओवळी विपक्ष तर निश्चितच सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार ज्यांना अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती, कुठेतरी धावांना लगाम लावला होता.